नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा गोड पदार्थ रवा लाडू। मग चला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी घेतला आहे 1 कप रवा, पाऊण कप पिठी साखर म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर मी इथे घेतलेली आहे, पाव कप तूप। येथे मी तूप, पिठी साखर आणि रवा यासाठी मी एकाच कपाचे माप घेतलेले आहे आणि सजावटीसाठी काजू आणि बदाम। आता इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचा तूप घातलं। तूप गरम झालं की त्यात आता आपल्याला 1 कप रवा घालायचा आणि तो मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा। रवा लाडूसाठी मी येथे बारीक रवा वापरलेला आहे। रवा आपल्याला मंद आचेवर सुवासिक होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा। आता इथे मी अजून 2 चमचे तूप घातले। आपल्याला हे सातत्याने ढवळत राहायचंय, रवा आपल्याला इथे जळू द्यायचा नाहीये। जर जाड रवा असेल तर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा रवा लाडू बनवू शकतो। आपल्याला इथे थोडं थोडं करत तूप येथे मिश्रणात घालायचंय। मिश्रण ओलसर वाटलं पाहिजे म्हणजे लाडू वळता येतील। आता येथे मी जे उरलेलं तूप आहे ते मी रव्यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। 1 कप रव्यासाठी येथे मी पाव कप तूप वापरलेलं आहे। रवा भाजायला मला येथे 10 ते 15 मिनिटं लागलेत। आता येथे रवा आपला छानपैकी भाजून झालाय। आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता इथे मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। मिश्रण थोडंसं कोमट झालं की ते आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। आता आपण रव्यामध्ये पिठी साखर हे चांगलं मिक्स करून घेऊया। 1 कप रव्यासाठी मी येथे पाऊण कप पिठी साखर वापरलेली आहे। आता येथे मिश्रण आपलं छानसं तयार झालेलं आहे। आता आपण लाडू वळवायला सुरुवात करूया। येथे तयार आहेत आपल्या घरच्या घरी बनवलेले खमंग आणि चविष्ट रवा लाडू। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सुध्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।